नमस्कार मित्रांनो, मी शीतल. राम राम पाहुणे या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत की ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यामधून येतात आणि विदर्भासारख्या ठिकाणी येऊन नोकरी स्वीकारतात आणि एक तालुका कृषी अधिकारी म्हणून आपले कणखरपणे इथं काम करतात. तर मित्रांनो, तर आज आपल्यासोबत सुलक्षणा पाटोळे शिंदे मॅडम आहेत आणि सध्या त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये गोरेगाव तालुक्यात तालुका कृषी अधिकारी म्हणून काम बघत आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सुलक्षणा पाटोळे शिंदे. मी सध्या तालुका कृषी अधिकारी गोरेगाव गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहे आणि मी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी या तालुक्यातील आहे. प्राथमिक शिक्षण कुठं झालं तुमचं? माझं प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मडेवडगाव या ठिकाणी रयत शिक्षण संस्थाचं जे जिल्हा परिषदची जी शाळा होती, तर हायस्कूल होतं, त्या हायस्कूलमध्ये माझं 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर प्राथमिक शिक्षण जे होतं माझं, तर ते प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती असं एक छोटीशी शाळा होती, जिची सुरुवात आमच्यापासूनच झाली होती. त्याच्यानंतर मला 11वी-12वीचं शिक्षण माझं श्रीगोंदा येथे झालं. छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे झालं. 12वी नंतरचं जे शिक्षण आहे माझं, त्या काळामध्ये मुलींचं शिक्षण हे फारसं प्रचलित नव्हतं. फार जुना काळ जरी नसला तरी ते शिक्षणाच्या दृष्टीने किंवा मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने किंवा करिअरच्या दृष्टीने फारसा तेव्हा आवाका आला होता अशातला भाग नाही. परंतु माझे आई वडील हे शिक्षित होते. जरी ते शेतकरी कुटुंब होतं तरी परंतु शिक्षणाची परंपरा कुटुंबात असल्याने त्यांनी माझ्या शिक्षणासाठी मला पुढच्या शिक्षणासाठी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे येथे मला ॲडमिशन मिळालं आणि ॲडमिशननंतर पूर्ण माझी जी पदवीचं शिक्षण आहे BSc ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीमधली जी पदवी आहे, ते माझं शिक्षण जे आहे कृषी महाविद्यालय पुणे येथे 2003 ते 2007 या दरम्यान माझं शिक्षण पूर्ण झालं. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च पदवी जी आहे म्हणजे पदव्युत्तर पदवी जी आहे मास्टर ऑफ ॲग्रिकल्चर, हे माझं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 2007 ते 2009 या दरम्यान माझं शिक्षण पूर्ण झालं. या क्षेत्राकडे कसं वळालात तुम्ही? सुरुवातीला म्हणजे शिक्षणाचा परंपरा घरामध्ये कायम होती, परंतु घरची परिस्थिती जी होती ती बेताचीच होती. शेतकरी कुटुंब होतं. दरम्यानच्या काळामध्ये दुष्काळही वाट्याला आला होता आणि सदर दुष्काळाच्या दरम्यान भावंड आणि पूर्ण चरितार्थ चालवणं हे अडचणीचं होतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा माझं 2003 शासनाने एक योजना याच्यामध्ये आणली होती की BSc ॲग्रिकल्चर हे जे शिक्षण आहे हे महिलांसाठी मोफत असेल. बाकीचे जे शिक्षण आहे म्हणजे वैद्यकीय असेल क्षेत्र असेल किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये फीज जास्त असल्याने आणि ती जी आहे ती फीज भरणा करण्याची ताकद माझ्या कुटुंबाकडे नव्हती. त्याच्यामुळं हे जे शिक्षण आहे हे मोफत शिक्षण आहे आणि पुढे चालून आपल्याला प्रशासकीय सेवेकडे एक जाण्याचा मानस होता. म्हणून आपण BSc ॲग्रिकल्चर या शिक्षणाकडे वळून मनासारखं मला कॉलेजही मिळालं आणि मी 2003 साली महाराष्ट्रातलं जे सर्वोत्तम कॉलेज आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे येथे मला ॲडमिशन मिळालं. आता इतक्या वर्ष झालं तुम्ही नोकरी करताय म्हणजेच शेती क्षेत्रामध्ये, तर एक महिला म्हणून कुठल्या अडचणींना फेस करावं लागेल? खरं तर शेती क्षेत्र हे म्हणजे अडचणीचं नाही आहे, परंतु चॅलेंजिंग मात्र नक्की आहे. कारण याचा वारंवार आपण निसर्गाशी निगडीत असल्यामुळे याचा वारंवार आपण अनुभव घेत असतो. मग त्याच्यामध्ये जसा शेतीचा जन्म झाला तसा आपण आपल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं, परंतु शेतीमधले जे बदल आहेत ते बदल नक्कीच होत गेले. मग ते स्वातंत्र्यानंतरचे असो स्वातंत्र्यपूर्व काळातले असो, परंतु ह्या बदलांबरोबर शेती बदलत गेली आणि शेतीसोबत आपल्या ज्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत त्या बदलत गेल्या.
हे क्षेत्र सुरुवातीला महिलांसाठी असं फारसं नव्हतं, परंतु नंतरच्या काळामध्ये महिलेशिवाय शेती शक्य नाही हे कदाचित शासनानं पण धोरण अवलंबवलं आणि त्याच्यामध्ये तथ्यही असल्यामुळं महिला अधिकारी जे असतील किंवा महिला कर्मचारी आहेत तर ह्या शेती क्षेत्र असेल किंवा कृषी जो आपला हे आहे शासकीय विभाग, तर त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना जे आहे ते महिला शेतकरी आहेत तर महिला शेतकरी पुरुष अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत तेवढ्या यानं ती जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण बराचसा जो शेतीचा भाग आहे, शेतीतला जो कामांचा भाग आहे तो 50% भाग जवळपास महिला शेतकरी ज्या आहेत त्या सांभाळत असतात. मग यांच्यापर्यंत जे तंत्रज्ञान आहे ते कशा पद्धतीनं पोहोचवायचं, याच्यासाठी जे महिला शेतकरी किंवा महिला अधिकारी ज्या करू शकतात ते पुरुष अधिकाऱ्याला ते तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवताना काही गोष्टींच्या अडचणी येतात, काही सामाजिक मर्यादा आहेत ह्या येत असल्याने शासनानं जे धोरण ठरवलं मग त्या शासनाच्या धोरणाला आणि एक थोडासा शेती क्षेत्राचा स्वतःचा अनुभव आणि एक इच्छा अशा दोन्ही असल्यामुळं मी या क्षेत्राकडे नक्की वळले आणि याच्यामध्ये ज्या क्षेत्रानं आपल्याला उभं केलं आहे, ज्या क्षेत्रामुळं आज आपण आपलं पोट भरू शकतो अशा क्षेत्राची निवड केली याचा नक्कीच मला आनंद आहे. पश्चिम महाराष्ट्र टू विदर्भ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून डायरेक्टली विदर्भाकडं, तर काय बदल जाणवतो तुम्हाला? पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे खरं तर जुनच आधीपासूनचा जे महाराष्ट्राचे भाग आहेत म्हणजे ते सामाजिक असेल किंवा वातावरणीय भाग आहे, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी आहेत. ज्या वातावरणीय परिस्थिती आहेत त्या पूर्णपणे बदलाच्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला बराचसा भाग हा कमी पर्जन्यमानाचा आहे, काही भाग हा म्हणजे मध्यम पर्जन्यमानाचा आहे आणि त्याच्यानंतर जर विदर्भ पाहिला तर विदर्भ हा जास्त पर्जन्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. फक्त इथे ज्या पद्धती आहेत शेती करण्याच्या, तर इथली जी शेती आहे ही आधीपासूनच शेतीला इकडे कमी दर्जाचं लेखलं गेल्यामुळं इथे शेतीमध्ये फारसे बदल झाले नाहीत, कारण याच्यामध्ये जो बदलाची जी इच्छा असते ती तेवढी मानसिकता नसल्याने ते बदल आपल्याला अनुभवायला कधीच मिळाले नाही. हे जर आपण पश्चिम महाराष्ट्रात पाहतो म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र हा नक्कीच 10 पावलं समोर आहे विदर्भाच्या, कारण पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत हे त्या शेतीला जी जोड देऊन किंवा त्या शेतीला जी मन लावून जी शेती करतात आणि त्याच्यासोबत तंत्रज्ञानाचीही जोड देतात. तर इथे मानसिकता शेतीच्या बाबतीत थोडीशी अजून त्या प्रमाणात शेतकऱ्यांची बदलली नसल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना शेतीच्या बाबतीत अजूनही तेवढी अनास्था आहे, ज्यामुळे की आपण त्या शेती क्षेत्रामध्ये पाहिजे तसा बदल इथे घडू शकलो नाही. तरी पण कृषी विभाग म्हणून आम्ही काही गोष्टींमध्ये याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत, परंतु अडचणी आम्हाला शेतकऱ्यांच्याच आहेत की ज्या शेतकऱ्यांमुळं शेतकऱ्यांना उत्साह जो आहे तो उत्साह निर्माण करणं हाच सगळ्यात पहिला टप्पा आहे, जो आम्ही आता सुरुवात करत आहोत आणि नक्कीच याच्यामध्ये आपल्याला यश येईल अशी एक आम्ही आशा बाळगतो. इथून नक्षलवादी भाग जवळच आहे, कधी काम करताना भीती नाही का वाटली? नक्कीच नाही, कारण नक्षलवाद ही एक मानसिकता आहे आणि कदाचित काम करताना ती मानसिकता जी आहे ती नक्षलवाद हा पर्यावरणाशीच निगडीत भाग आहे. म्हणजे कदाचित त्यांचं मूळ तत्व जे आहे ते पर्यावरणाला वाचवणं हे आहे, फक्त त्याचा मार्ग जो आहे तो कदाचित ते त्या वेगळ्या पद्धतीनं करतात, त्याच्याबद्दल मी जास्त बोलू शकणार नाही. परंतु कृषीमध्ये जे काही त्यांच्यामध्ये जे काही आपल्याला जाऊन जे काही तंत्रज्ञान द्यायचं आहे याच्यामध्ये त्यांच्या चळवळीला किंवा त्यांच्या जी नैसर्गिक जी तत्व आहेत त्यांना कुठेही बाधा येत नसल्याने कदाचित त्यांच्यापासून कृषी विभाग असेल किंवा इतर कुठल्याही डिपार्टमेंटला किंवा बाकीच्या डिपार्टमेंटला जरी त्रास होत असला तरी कृषीला कधीही त्याच्यामध्ये अडचण येत नाही. मनात एक धाकधूक होती की एक 800 किलोमीटर दूर येऊन नगरसारख्या जिल्ह्यातून येऊन गोंदिया जिल्ह्यात नोकरी करायची, तर मनात एक नक्कीच भीतीची भावना होती. परंतु इथे आल्यानंतर आणि काम केल्यानंतर अशी कुठलीही भावना नाही आहे. लोक तेवढेच मवाळही आहेत, लोकांचा जो स्वभाव आहे तो एकदम नैसर्गिक आणि मवाळच आहे.
फक्त तो आपण काम करताना आपणही तेवढा आत्मसात करून निसर्गाप्रती इथला जो समाज आहे, एका कुठल्या समाजाचं नाव नक्कीच नाही घेणार, परंतु गोंदिया जिल्हा असेल किंवा गडचिरोली जिल्हा असेल, इथला जो आदिवासी जमात आहे किंवा इथले जे लोक आहेत ते निसर्गाला खूप जोडून आहेत आणि कदाचित त्याच्यामुळेच त्यांच्यामध्ये कधीही वाईट भावना येत नाही. परंतु नक्षलवाद हा जो आहे, हा नक्षलवाद नक्कीच धोकादायक जरी असला तरीही त्याची भीती बाळगून काम न करणं हेच कदाचित जे MPSCचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण अधिकारी होतो तेव्हा त्या धोरणामध्ये आपण ही जाणीव ठेवूनच काम करावं लागते की मी ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मी काम करायला तयार आहे. स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी काय सांगाल तुम्ही? स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी नक्कीच एक संदेश नक्की देऊ शकते की परिस्थितीच आपल्याला खूप काही शिकवते, कारण परिस्थिती ही लढण्याची ताकदही देते आणि परिस्थिती ही उभं राहण्याची पण ताकद देते. फक्त त्या परिस्थितीचा बाऊ न करता जी परिस्थिती आहे तिला तुमचं शस्त्र माना आणि तिला तुमची हिंमत माना. त्या परिस्थितीतून उभं राहा. जी परिस्थिती असेल मग ती चांगली असो वाईट असो, चांगली असेल तर तिला अजून चांगली कशी करता येईल याचा प्रयत्न करा आणि वाईट असेल तर वाईट परिस्थितीतून तुम्हाला दिवून चांगल्या परिस्थितीत कसं जाता येईल याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त अभ्यास करा आणि सामाजिक दायित्व जे आहे त्याला न विसरता, मग ती कुठल्याही असो, कुठल्याही स्वरूपात असो, आई वडील असतील, कुटुंब असेल, सामाजिक मूल्यांची जपणूक करत नक्कीच हसतमुखानं परीक्षेला सामोरं जा. याच्यामध्ये अपयश जरी आलं तरीही खचून न जाता चांगल्या पद्धतीनं आपले प्रयत्न जोडत राहा, कारण तुमच्या हातून नक्कीच काहीतरी चांगलं कार्य घडणार आहे. म्हणून निसर्ग नेहमीच आपल्याला एका वेगळ्या यांनी निर्माण केलेलं आहे. फक्त ते जे कार्य आहे ते चांगलं कार्य तुमच्या हातून घडू ह्या सदिच्छा मी नक्की व्यक्त करते. एक शेवटचा प्रश्न, कुटुंब आणि नोकरी कसा तोल सांभाळता? नक्कीच चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा जबाबदारीचा विषय आहे. काही अडचणी आहेत ज्या टाळू नाही शकत, कारण त्याच्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी असणारे ज्या पायाभूत सुविधा असतील किंवा तुम्ही मुलांना सांभाळताना ज्या कौटुंबिक आधार आहे, तर या जर गोष्टी एखाद्या महिलेला मिळाल्या तर ती महिला नक्कीच चांगलं काम करू शकते. यामध्ये मी आणि योगायोगानं मला माझ्या कुटुंबाकडून तेवढीच साथ मिळाली. माझे मुलं लहान असताना माझे सासू सासरे असतील किंवा माझे जे पती आहेत तर त्यांनी मोलाची साथ दिली. याच्यामध्ये ओढाताण हा नियमित भाग असतो, परंतु मुलांचं बालपण त्यांच्याकडून हिरावलं जाऊ नये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यासुद्धा टाळता येत नाही. यांच्यासाठीच आपण हा सगळ्या गोष्टी करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल जर साधता आला ना तर आपल्यासाठी नोकरी ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट नक्कीच होऊ शकते.